नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे भूतं खरंच असतात. लेखन प्रियंका कुमावत. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. जीवनाला मी खूप कंटाळलेलो. सारखं बायकोसोबत भांडण. खूप कंटाळा आलेला. दरवेळेस बायको पंख्याला साडी लावून मरणाची धमकी द्यायची आणि मी चूक नसतानाही माघार घ्यायचो. यावेळेस तर भांडणाचा अतिरेकच झाला. बायको पंख्याला साडी बांधायच्या आत मी गाडीला किक मारून बाहेर पडलो. दिशा मिळाली तिकडं गाडी चालवत होतो. बराच दूर गेल्यावर जरा माझी तंद्री भंगली. मी कुठं आहे आजूबाजूला नजर टाकून पाहू लागलो. हा परिसर मला जरा नवीनच वाटतोय. विचार करता करता कुठे येऊन पोचलो काय माहीत. गाडी बाजूला लावून मी जरा परिसर नीट निरखून बघू लागलो. एकतर आज अमावस्या, त्यामुळं आकाशात चंद्र नव्हता आणि त्यामुळं सगळीकडं नुसता अंधार गुडूप. पण माझ्या जीवनात पसरलेल्या अंधारापुढं हा अंधार काहीच नव्हता. रातकिडं नुसतं जोर जोरात किर्र किर्र करत होतं. आज प्रथमच रातकिडं इतक्या जोर जोरात किरकिरत आहे असं वाटत होतं. जाऊ दे तिकडं. तिच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा ह्या रातकिड्यांचा आवाज परवडला. ती बहुधा अशी पडीक जागा वाटत होती. आज जीवनात काहीच शिल्लक नाही बघा असं उगाचच वाटत होतं. दूरवर असं कठडे दिसत होते. बहुधा ते एखाद्या विहिरीचे असावे. आज जीव द्यायची इच्छा इतकी तीव्र झालेली की नकळत पावलं त्या विहिरीकडे पडू लागली. आता कायमचीच सुटका असं म्हणून निघालो. 5-6 पावलं पुढं जाताच मला घोंगरांचा आवाज आला. दचकून मी मागं वळून पाहिलं, पण तिकडं कोणीच नव्हतं. मी जरा जास्तच विचार करतोय त्यामुळेच मला भास झाला असेल अशी मी माझी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली. 5-6 पावलं पुढं जाताच परत तोच घोंगराचा आवाज. यावेळी मात्र मी जागी स्तब्ध होऊन परत आवाज येतो का ते ऐकू लागलो. परत फिरून आवाज आला. आता मात्र मी जाम घाबरलो. परिसर तर सुनसान होता. कोणी तेव्हा दिसत नव्हतं. पण अचानक हा आवाज हडळ चेटकीन तर नसेल ना हा विचार करून मला दरदरून घाम फुटला. मागं वळण्याचं धाडसच होत नव्हतं, पण खात्री करून घ्यावी असं म्हणून मागं बघितलं तर एक सावली झाडाच्या मागं लपताना मला दिसली. माझी तर भीतीनं गाळणच उडाली. कोण आहे तिकडं असं बोललो, पण घाबरून आवाज तोंडातच अडकला. परत कोण आहे र कसं तरी उच्चारलो तर एक तरुणी दिसली. काय गोजिरे रूप तिचे. एक क्षण तिला पाहतच राहिलो, पण लगेच भानावर आलो. आपण कोण लगेच मी तिला विचारलं. 2 मिनिटं ती काहीच बोलली नाही. मग अचानक चालत चालत जवळ येऊ लागली आणि मला म्हणाली, हे काय मी इकडंच राहते. तुम्हाला पाहिलं तेव्हा घाबरले. म्हटलं भूतभीत आहे की काय. एकतर आज अमावस्या आहे आणि अमावस्याला भूतं बाहेर पडतात. मी आवंडा गिळत तोंडावर उसणं हसू आणत, काय तुम्ही पण भूतभीत असतात होय, तसलं काय नसतं बघा. त्यावर ती म्हणाली, हो असतात. आता तुम्ही शिकलेली माणसं यावर कसा विश्वास ठेवणार. मी तिला म्हणालो, मग एवढ्या रात्री तुम्ही घरात थांबायचं सोडून बाहेर काय करताय. त्यावर हातातील हंडा दाखवत ती म्हणाली, अहो घरातलं पाणी संपलंय म्हणून मी विहिरीवर आले. मी तिला म्हणालो, घरात मग कोण पुरुष मंडळी नाही होय एवढ्या रात्रीचं बाहेर यायला. तुम्ही येण्याऐवजी त्यांना पाठवायचं. तर ती म्हणाली,
अव माझा बा आता म्हातारा झालाय, त्याला एकतर रात्रीचं दिसत नाही. तिच्या बोलण्यावर मी फक्त मान डोलवत होतो. आता तिने प्रश्नांचा घाटच घातला. तुम्ही कोण, इथे कसे आलात, कुठे राहता, इथे एवढ्या रात्री काय करताय? तिच्या या प्रश्नांनी मला रडूच कोसळलं. एकतर इतक्या दिवसात कोणीतरी प्रथमच माझी विचारपूस करते. सहसा पुरुष बायकांसमोर रडत नसतात, पण मृत्यूकडे पाऊल टाकणाऱ्या माणसाला पुरुषी स्वाभिमानाचा विसर पडला. मी ढासाढासा रडू लागलो. ती माझं सांत्वन करत होती. अहो असं रडू नका, काय झालं ते सांगा. मी रडून रडून तिला आत्तापर्यंतचं सगळं सांगितलं. जीव द्यायला आलो आहे हे बी सांगितलं. मन मोकळं झाल्यावर जरा अश्रू आवरलं. त्यावर ती अगदी नाराज झाली. असा जीव देणं सोपं असतं वय? मृत्यू किती कठीण असतो तुम्हाला काय कळणार? तिच्या या वाक्यावर मी ही अशी का बोलते हा विचार करू लागलो. तेवढ्यात तिने मला खेचलंच आणि एका मोठ्या झुडपामागं बसवलं. मी काही विचारणार एवढ्यात माझ्या तोंडावर हात ठेवून शांत राहा, सांगितले ना शांत राहा, आणि एकीकडं बोट दाखवलं. मी शांत राहून पाहू लागलो. एक धिप्पाड माणूस चालत विहिरीच्या दिशेनेच येत होता. तिला विचारलं काय झालं. ती म्हणाली की हे एक भूत आहे. मी जरा हसून काहीही काय सांगताय असं म्हणालो. तर ती सांगू लागली की हो खरंच इथे जवळपास एक मुलगी राहत होती तिच्या बासोबत. या माणसाची तिच्यावर नजर गेली. या माणसानं तिच्यावर बलात्कार करून तिला याच विहिरीत फेकून दिलं. मग त्या मुलीच्या आत्म्याने बदला घेतला. त्याला याच विहिरीत आत्महत्या करायला भाग पाडलं. मी तिला म्हणालो, अहो या असल्या भाकडाई कवी कथांवर विश्वास ठेवता तुम्ही? माझ्या या प्रश्नावर ती भयानक चिडली. म्हणाली मी कधी खोटं बोलत नसते. बघा आता पुढे हा माणूस विहिरीत उडी मारेल. हे ऐकून मी सावध होऊन बसलो आणि बघू लागलो. त्या माणसाने माझ्या समोरच त्या विहिरीत उडी टाकली. ए आई अशी आरोळी माझ्या तोंडून निघाली. धावत जाऊन मी विहिरीच्या कड्यावरून आत पाहिलं तर आतमध्ये कोणीच नव्हतं. एक जोरदार असा मानसिक धक्का मला बसला. ती मागून येऊन म्हणाली, काय असतात ना भूत? माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हतं. कसा बसा मी हो म्हणालो. तुम्हाला कसं काय माहीत पण की हाच तो भूत आहे? ती म्हणाली, अहो माहीत आहे मला, हा माझा नेहमीचा परिसर. मी म्हणालो, पण तुम्ही अजिबात घाबरला नाहीत? ती म्हणाली, अहो माझ्याच जागेत मी कसं काय घाबरू? थोडा स्थिर झाल्यावर मी विचार करू लागलो की जे घडलं ते खरंच घडलं का? की हे दोघं मला एकटा बघून काहीतरी मजाक करतायत? मी तिला म्हणालो की तुम्ही दोघे मिळून माझी मजाक करत तर नाही ना? कुठं आहे तो तुमचा साथीदार? बोलवा त्याला. तेवढ्यात ती म्हणाली, तुमचा विश्वास नाही का? मी त्या माणसाला उद्देशून, ए निघ रे बाहेर, मजाक बस झाला आता, चल निघ बाहेर, मी काय घाबरतो का तुम्हाला? चल ये बाहेर. तेवढ्यात ती म्हणाली, अहो अहो त्याला बोलवू नका. मी म्हटलो, तुम्ही गप्प बसा जरा. मी परत त्याला म्हणालो, बाहेर ये नाहीतर बघ कुठे आहे तू. असं म्हणत मी मागे वळलो तर तो ठीक माझ्या पुढंच उभा होता. त्याचे अंग पूर्ण ओले होते. तो घोगरा आवाजात म्हणाला, मला का बोलवलं? मी म्हणालो, ए बस कर, बास झालं मजाक. तो म्हणाला, कसलं मजाक? ती तरुणी म्हणाली, का बोलवलं त्याला? ए तू जा. तो माणूस म्हणाला, याने मला बोलवलंय, आता मी परत जाणार नाही. मी पण तिला म्हणालो, अहो बास झाला आता. तेवढ्यात ती म्हणाली, जरा गप्प बसावं तुम्ही. त्याच्याकडे वळून त्याला रागात म्हणाली, हा परिसर माझा आहे, तू गेलंच पाहिजे. तो जायला निघाला तेव्हा मी त्याला आवाज देऊ लागलो,
ती म्हणाली, का त्या भूताला बोलवत आहात? मी म्हणालो, तो काही भूत आहे का? ती म्हणाली, अहो मीच मारला आहे त्याला, मला माहीत का तुम्हाला माहीत? तिच्या या वाक्यावर मी चमकलोच. बघतो तर काय, हळूहळू दोघांचं पण शरीर पहिल्यासारखं नसून पाण्यात सडल्यासारखं झालं. माझी बोबडीच वळली. ती त्याला म्हणाली की ही माझी शिकार आहे, मी आधी याला पाहिलंय, तू गुपचूप जा इथून. हे ऐकून तर मी पार गारटलोच. खरं तर मी इथं मरायलाच आलेलो, पण म्हणून काय हे असलं मरण? मी थेट पळत सुटलो. वाटेत एका म्हाताऱ्याला जाऊन धडकलो. तो म्हणाला, काय रे बाबा, बघत जा की जरा. हां, मी त्या म्हाताऱ्याचा अक्षरशः हातात हात घेऊन रडू लागलो. तिथं तिथं भूत आहे, मला वाचवा, असं म्हणू लागलो. म्हातारा म्हणाला, कुठं र? विहिरीकडं का? अहो तिकडं तर माझी मुलगी पाणी आणायला गेली, एकतर मला रात्रीचं दिसत नाही, कृपया मला मदत करावं. असं म्हणत तो घाबरत पुढे जायला गेला. मला तिने जी भुताटकीची गोष्ट सांगितली होती त्यात तिच्या बाला पण रात्रीचं दिसत नव्हतं. सहज लक्ष त्याच्या पायाकडे गेलं तर त्याचं पाय उलटं होतं. ते पाहून मी चक्कर येऊन खाली कोसळलो. जेव्हा मला जाग आली तेव्हा सूर्य चांगला डोक्यावर आलेला. उठून पाहिलं तर आसपास त्या तिघांभूतापैकी कोणच नव्हतं. रात्री काय झालं ते देखील आठवत नव्हतं. मरू दे म्हटलं, जीव तर वाचला. मी वाट फुटल तिकडं पळत सुटलो. पळता पळता रस्ता ओळखीचा वाटू लागला. घर येईपर्यंत पळतच होतो. घरी आल्यावर घराबाहेर जरा गर्दी दिसली. मी खूप घाबरलो. बायकोने यावेळी खरंच आत्महत्या केली की काय? पळत आत गेलो तर बायको आत धाय मोकळून रडत होती. तिला बघून सुटकेचा निश्वास सोडला. मग विचार केला की मेलं तरी कोण? सहज बॉडीकडे लक्ष गेलं तर ती माझीच होती. मटकन खाली बसलो. शेजारच्या बाईचे बोलणे कानावर आले. बायकोला कंटाळून दूर कुठल्याशा जागी जाऊन यानं विहिरीत उडी मारली आणि आत्महत्या केली. ते ऐकून माझ्या सगळ्या संवेदना गेल्या. म्हणजे तिने शिकार केलीच शेवटी. पण मी तर बेशुद्ध झालो होतो. मग हे कधी घडलं? मी तिथे असूनही कोणाला दिसत नव्हतो. बायकोला हात लावायला गेलो तर हात आरपार जात होता. तिला किती आवाज दिले, किती बोलवलं, पण प्रतिसाद शून्य. मी खरंच मेलेलो. खिडकी बाहेर ती कालचीच तरुणी गालात हसत होती. भूतं खरंच असतात हे मात्र मी स्वतः भूत बनल्यावर कळलं.